खासदार उदयनराजे भोसले यांना खंडणीच्या प्रकरणात अखेरीस अटक करण्यात आली आणि 2 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीनही मंजूर झालाय। खरं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून उदयनराजेंना कोर्टात हजर करण्यात आलं नाही। दरम्यान जामीन मिळण्यापूर्वी साताऱ्यानं उदयनराजेंच्या अटक प्रकरणाचं नाट्य अनुभवलं। सकाळच्या सुमारास उदयनराजे स्वतःहून पोलीस स्थानकात हजर झाले। त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं। सुरुवातीला उदयनराजेंना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, मग त्यांनी जामिनासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला। उदयनराजेंच्या वकिलांनी सादर केलेला जामीन अर्ज न्यायालयाच्या वतीनं मान्य करण्यात आलाय। आम्ही त्यांना कॉपरेशन करतोय त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये, आम्हाला काही लपवून ठेवायचं नाही अजिबात। आणि बरंच इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि व्हॉइस सॅम्पल त्यांना पाहिजे होतं तेही आम्ही दिलं। म्हणलं व्हॉइस सॅम्पल आम्हाला तेही दडवून ठेवायचं नाही आहे, कारण आमची व्हॉइस सॅम्पल कुठल्याही TV चॅनलवर गेलं तरी भाषणं तुम्हाला मिळतील। त्यामुळे आम्ही आज जरी नसतं दिलं तरी सुद्धा ते काही अवेलेबल झालं असतं। उगीच फॉर्मॅलिटी आणि उगीच फॉर्मॅलिटीला उगीच विरोधाला विरोध करायचा असं काही आमची लाईन नव्हती। 50,000 रुपयाचा जामीन द्यायचा अटी आणि 1 दिवसाआड 11 ते 12 हजेरी द्यायची पोलीस स्टेशनला आणि साक्षीदार फोडायचे नाहीत। ते तर नेहमीच साक्षीदार फोडायचे।